झेडपीतील रुपनरच्या प्रतापवर सीईओ मनीषा आभाळ यांचा प्रहार, काढली शोकॉज नोटीस। जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्र प्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्यानं त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केलं होतं। दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी, शहर संघटक जमीर शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या केबिन समोर आणून बसवलं। प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती, परंतु मागील 2 महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचा प्रहार संघटनेच्या निदर्शनास आलं। 4:30च्या सुमारास सीईओ आभाळे या कार्यालयात आल्या। त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली। त्यांनाही अतिशय वाईट वाटलं। पेन्शनचा विषय असल्यानं त्या रुपनर यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्यासमोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याच्या सूचना दिल्यात। त्यानंतर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः सीईओ यांनी कार्यालयाबाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला। चक्कर आल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबलने मला मगाशी पाणी दिलं आणि शेवटी कुलकर्णी सर प्रहारचे शहराध्यक्ष यांनी आले आणि शेवटी हा पाठपुरावा केला आणि त्याला चांगल्या प्रकारे यश आलं। रुपनर साहेबांची भेट घेतली आणि त्याने सेवानिवृत्ती सर्व लाभ 4 वाजेपर्यंत लेखी हातात देण्याचं आश्वासन दिलं आणि म्हणून त्याची वाट आम्ही इथं पाहत आहोत। 4 तारखेला म्हणजे 4 वाजेपर्यंत तो आदेश मला हातात पडल्याबरोबर मी उपोषण सोडणार आहे। धन्यवाद। दरम्यान प्रहारचे जमीर शेख यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अध्यक्ष रुपनर यांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत जरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी जोपर्यंत त्यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही असा इशारा दिलाय। संबंधित व्यक्ती जे आहेत ते आणून सीओ साहेबांच्या ऑफिसच्या समोर बसवलं। प्रशासन खडबडून जागा झालं आणि लेखी स्वरूपात देत आहेत। त्यांचं जे काही वेतन थकीत आहे किंवा त्यांचं काही ते प्रॉव्हिडंट फंड तटलेलं आहे सगळं ते देतो म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आहे। आणि यापुढं यांनी जर काही फसवाफसवी केली तर रुपनर जे आहेत, रुपनर म्हणून जे त्यांचे हे आहेत अधिकारी, त्यांच्या तोंडाला प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने काळं फासून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल। याची दक्षता त्यांनी घ्यावी। हे तुम्हाला चॅलेंज आहे। तुम्ही चेष्टा करू नका। दिव्यांग व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर सामान्य जनतेची किती म्हणजे तुम्ही फसवणूक करत असाल। शिक्षण विभाग यामुळे बदनाम झालेला आहे। काही अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये चोराचं काम करतायत, पर्सेंटेज घेऊन काम करतायत। त्यांची फाईल पर्सेंटेजमुळे तटवली होती। या माध्यमातून मी यांच्यावर आरोप करत आहोत। धन्यवाद।